कुणाला घेवा फावडा घे तर काहीतरी घे. विंचू आहे ना खाली. कुणालच्या बाबांसाठी खास तो शॉर्ट व्हिडिओ आहे तो. मिळून मिसळून करायचं, एकमेकांना सांभाळून घ्यायचं सगळ्यांनी. आता छपरा बाहेर येणार ना, नारला झाला छपरा. म्हणून मग तर ही माती आता आपल्याला न्यायची भरून भरून घमेल्यात. ते आपलं हे आहे ना पुढचा टेबल, हे कोण त्याला म्हटलं घडी करून हा कपडा हा कपडा हे बागा ठेव. जास्त असं हे करू नका आज काम आहे टायमाला. किती कचरा आहे बघ गाळायचं सगळं. काम केलं काकांच्या बाजूला आहे तेव्हा ते दोरीवर काम तुम्ही काकांच्या वस्तू ह्यांचं बघा सकाळी सकाळी भागा शेरूचं. आड्याच्या बाहेर तर त्यांना जायला नकोय, पण इथे मात्र त्यांचा दंगा चालू आहे कामाच्या टायमाला. चप्पल घालून मी आली. काय ते घरात धूर जाईल सगळा, घरात जाईल सगळा धूर. पेटवा मग. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर तुम्ही आता क्लिपमध्ये बघितलं असेल ना, सगळी आमची सकाळी सकाळी कामाचं हे सगळं चाललेलं आहे. सामान उचलायचं म्हणजे तुम्ही समजून गेला असाल काय ते. पडवीचं आपलं काम चालू झालेलं आहे. काल दुपारी चालू झालं आहे, 3-3:30च्या नंतर काम चालू झालं. थोडंसं काम बघा झालेलं आहे. म्हणजे ते येणार होते काका, पण आम्हाला पण असं काय नक्की माहिती नव्हतं येतील की नाही असं. त्याच्यामुळे मग म्हटलं राहू दे, आधी येऊ देत, मग म्हटलं आपण सगळ्यांशी शेअर करूया. काल दुपारच्या नंतर मग चालू झालं का. आणि म्हणजे थोडेसे चिरे वगैरे असे म्हणजे काय बोलतात चरी वगैरे असे पाडून झालेली आहे. थोडंसं शूटिंग केलं आहे मी, कालच्या 1-2 क्लिप काढलेल्या आहेत. चिरे बिरे उचलायला कुणालचे बाबा म्हणजे सगळ्यांनी आणि काका तिघांनी मिळून सगळं काम केलेलं आहे. आणि आत्ता मला वाटतं काहीतरी येतील 9च्या दरम्यान येतील, म्हणून तर सगळं सामान आता ना उचलायचं आहे. काल काय एवढी काही सामान उचलायची गरज नाही भासली, कारण ते साईडने काम करत होतं ना, त्याच्यामुळे मग चालून गेलं. पण आता सगळं उचलायचं आहे. आणि आज काय ते पाणी पण भरून ठेवायचं, कारण पाणी वगैरे पण आता लागणार. ते सगळं ओलं वगैरे करायला लागतं ना, माती बिती. आणि अजून काय ते भरणी म्हणजे लेवल करण्यासाठी माती वगैरे असतं ती टाकायला लागणार, म्हणजे त्याला भरणी म्हणतात. ते सुद्धा आम्हालाच करायचं आहे. तर इथे बघा हा डोंगर आहे ना मातीचा, हे सगळं आहे ना, ही बघा ही माती आहे ह्या साईडला आहे ती. तर त्यातली आपण ना काढून घ्यायची आणि मग तिथे नेऊन टाकायचे. म्हणजे काल काका जाताना सांगून गेले की असं असं सगळं करा, मग आल्यावरती त्याच्यात ते पाणी टाकलं का मग ती माती आहे ना अशी म्हणजे बसून जाईल खाली, मग म्हणजे जमीन करण्यासाठी बरं पडेल. मग असं सगळं चाललेलं आहे. आणि अजून काय तर सिमेंट पण आणायचं आहे. सामान तुम्हाला बघा मागे दाखवलं होतं ना, सामान आहे आपल्याकडे घरामध्ये पडलेलं, त्याच्यामुळे फक्त सिमेंट आणायचं आहे. 2च वस्तू आणायच्यात. बाकी चिरे बिरे सगळं कालच आहे ना कुणालनी आणि कुणालच्या बाबांवर सगळं असं हलवून वगैरे ठेवलेले आहेत. कारण ते आता किती मला वाटतं मागे आपण आहे ना ही पुढची पडवी की त्यावेळेस चिरे मागवलेले, त्याच्यामुळे एक साईडला करून असे थप्पी मारून ठेवले होते. आणि अजून त्यात काय गवत बिवत तर इतकं वाढलं होतं ना, काल काढते वेळी जरा असं खूप असं अडचण झाली. भरपूर असं रानबिण आतमध्ये पण होतं, म्हणजे थोडासा वेळ गेला. पण काल आहे ना संध्याकाळी त्यांनी काय केलं, एक्स्ट्रा जे आहेत ना हे साईडला करून ठेवलेले, त्याच्यामुळे आजचं काम कसं सोपं होईल. तर आता हे सगळं उतरून झालं ना का पटापट आहे ना माती टाकून घ्यायचे, म्हणजे भरणी टाकून घ्यायचे. ते आता बघूया कुणालच्या बाबा काय बोलतात ते बोलतील तसं. आधी चूल लावायचं काम चाललेलं आहे. आंघोळीला पाणी वगैरे लागेल ना तापवायला, त्याच्यामुळे 1-2-4 दिवस तरी जातील हे काम व्हायला. मग 1-2-4 दिवस आपली चूल ह्या साईडला पेटेल. सगळे अरेंजमेंट चालू आहे बाप लेकाची. ते बघा एक आहे ना शॉर्ट व्हिडिओ बघा मी काल आहे ना अपलोड केला आहे, मला वाटतं काल नाही 2 दिवसापूर्वी अपलोड केला आहे. तर बघा तो शॉर्ट व्हिडिओ आवडेल तुम्हाला, बघा सगळ्यांनी जाऊन चॅनलवरती. कुणालच्या बाबांसाठी खास तो शॉर्ट व्हिडिओ आहे तो. त्यांना माहिती नाही ती गोष्ट, त्यांनी पण अजून नाही बघितलं आहे. बघितला कालचा शॉर्ट व्हिडिओ कुणाल तू? नाही ना, हां बघ बघ आणि बाबाला पण दाखव. झालं अरेंजमेंट?
आणि 30ची पण आमची तयारी. काय करायची 30ची तयारी? काहीतरी बनवूया आणि खाऊया, मजा करायची, बाकी काय. चुलीवरती काहीतरी बनवायचं आहे आम्हाला. पण हे आमच्या पडवीचं काम पण आपल्याला ना व्हायला पाहिजे. म्हणजे नवीन वर्षामध्ये आपलं जे घर आहे ना एकदम मस्त असं वाटलं नवीन पाहिजे. वर्षाच्या आगमनाला काहीतरी आपण करू. नवीन नवीन ना. हा, काहीतरी नवीन करू. हातपाय सांभाळून करा. त्यांचा हात एवढा दुखतोय. काल मी सांगत होते त्यांना नका चिरे उचलू, नका चिरे उचलू, पण त्या ऐकायलाच तयार नाही. म्हणजे काम व्हायला पाहिजे ना. कुणाला त्याच्या ऑफिसचं काम करत होता. मग त्याला म्हटलं बाबाचा हात दुखतोय. तो पण त्याने काम म्हणजे सुट्टी होती त्याला काल, पण एक्स्ट्रा काम तर त्यानं दिलं होतं ऑफिसमधनं, तर तेच तो करत होता. मग त्याने ते काम त्याचं साईडला ठेवलं. मग त्याला माहिती नाही काम चालू झालं ते, कारण काका पण कसे अचानक आले ना. आणि मग तो आला. मग दोघांनी मग फटाफट सगळं केलं. असं म्हणजे सांगायचं हे काय की आपल्या कुटुंबामध्ये कोणतं पण काम असेल, काही असेल तर एकत्र मिळून सगळ्यांनी करायचं. काम कसं लवकर पण होतं आणि एकमेकांना कसं कामाचा भार पण होत नाही. असं मिळून मिसळून सगळ्यांनी करायचं, असं माझा सांगायचा प्रयत्न आहे. आणि आमच्या घरामध्ये तुम्ही बघताय की कोणतं पण काम असू दे, काय असू दे, असं नाही की तो माणूस करतोय तर मी बसून घ्यायचं, असं नाही. मनामध्ये विचार सांगते. प्रत्येकाच्या मनामध्ये विचार कसे असतात. आता काल ही लोक चिरे दोघं उचलं होते ना, तर मी त्यांना सारखी बडबड करत होते दोघांना, अरे सांभाळून करा, सांभाळून करा. कारण ते चिऱ्यांच्या इथे ना काय काय बघा असतं, जीवजंतू असतात म्हणजे असतं तर विंचू, साप वगैरे काय नाही काय म्हटलं असणार. त्याच्यामुळे त्यांच्या सेफ्टीसाठी मी त्यांना सांगत होती. पण दोघं जरा ऐकतात कसले ते त्यांच्या ह्याच्यामध्ये. नंतरला मग मी बडबडली त्यांना, तेव्हा मग ते हातामध्ये त्यांनी घेतलं होतं, ते कुदळ आणि ते फावडा वगैरे असं घेतलेलं असतं. आज तरी करणार ना, आज नाही ना चिरे उचलायचेत ना, काय शिरे झालेत ना का. हां, त्याच्यामुळे असं मिळून मिसळून करायचं, एकमेकांना सांभाळून घ्यायचं सगळ्यांनी. मग आपल्या घरातली जी कामं आहेत ना एकदम सोपे होऊन जातात आणि काम करायला उत्साह पण येतो. असं आहे ते. चला आपण आता मी ना झाडू काढत होती. आता ह्या ज्या 2 क्लिप आहे तुमच्या शेअर करणार आहे ना, आता शनिवारच्या क्लिप आहेत. म्हणजे ज्या दिवशी काम चालू झालं त्या दिवसाच्या 2 क्लिप. तर इथे चर बघा पाडून झालेली आहे. आणि चर पाडून झाल्यानंतर काका चिरे उचलायला गेले आणि ते कसे एकटेच आले होते. आज ते मदतीला कोणालाच घेऊन नव्हते आले, त्याच्यामुळे त्यांचं काम चालू होतं. आणि आम्ही बघितलं ते कुणालच्या बाबांनी वगैरे बघितलं. आणि मग आम्हाला पण असं कसंतरी वाटलं की ते एकटेच काम करतायत. त्याच्यामुळे मग कुणालचे बाबा, कुणाल वगैरे ना सर्वजण गेले मग त्यांना मदत करायला. आता मी पण जात होते चिरे उचलायला, पण ते लोक नाही म्हणलं की नको, खूप जड आहे, तुला ते जमणार नाही ना, तर उगाच आजारी पडशील. त्याच्यामुळे ना तर मी पण त्यांना बोलले होते की द्या मी पण थोडं थोडं उचलते म्हणून. तर असं एकमेकांना मदत करून कालचे जे चिरे वगैरे आहेत ना ते सर्व आणून ठेवले. आणि एक्स्ट्राचे चिरे पण लागणार होते ना, म्हणजे दुसऱ्या दिवशी पण लागणार होते, ते पण कुणालनी आणि कुणालच्या बाबांनी ते सर्व की नाही हलवून म्हणजे एक साईडला असे करून ठेवले. आणि अजून एक गोष्ट सांगते की चिरे जेव्हा दोघंजण उचलं होते ना त्यावेळेस साप होता तिथे. तर कुणालचे बाबा गेले तिथे आणि मग सापाला कसं हलवलं तर साप कसं त्याच्या वाटेला बघ निघून गेला. त्याच्यामुळेच मी त्यांना की नाही सांगत होती की तुम्ही हात लावू नका, डायरेक्ट काहीतरी फावडा घ्या, कुदळ घ्या. पण ते त्यांच्याच ह्याच्याने करत होते. पण नंतर मात्र त्यांनी घेतला होता फावडा. झाले आज सकाळी सकाळी. हां नाही ना, मग किती पण धक्का मारून सरळ जातात पुढे. चला कुणालने आमच्या सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे. झालं, फोन चालू आहे तुझा, इकडलं काम झालं, इथे टाकायचे ना भरणी. हे बघा हे असं एवढं झालेलं आहे. आता तुम्हाला असे वाटेल लहान आहे म्हणून, लहान नाही, बरोबर आहे ना. किती फूट आहे काय आपली पडवी आता ही? 9x20 आहे. अजून केवढी पाहिजे तुला? नाही मी म्हणजे असं आपण बघतो ना ते असं वाटतं ना तयार व्हायच्या आधी की लहान आहे म्हणून. पण एकदा का तयार झाली ना का तुम्हाला इतकी छान वाटेल ना. पकड ना, चिरा आतमध्ये आला ना. हां 8x20 झाली. हां, मी पत्राच्या हिसाबाने आपण घेतले ना. हां, आता काय आपल्याला पत्रे नाही घालायचे कारण आपलं बजेट कमी आहे. पण पुढे जाऊन समजा पत्रे वगैरे, पुढे मागे समजा ही रूम बनवली ना, हां ही पडवी झाली ना सेपरेट एक. हां, त्याच्यामुळे मग पत्राच्या हिसाबाने बरोबर घेतले. आता कसे पत्रे कसे मिळत नाही ना. आपण जर का जास्त मोठे घेतले की परत पत्र्यांचा खर्च वाढतो. मग मेन ती गोष्ट आहे ना. आणि वेळेवाकडे पत्रे जास्त लहान मोठे लागणार ना. हां, त्याच्यामुळे पत्रे आपल्याला किती मापाचे भेटतात त्याप्रमाणेच पडवीचा सगळा अंदाज घेतला. आणि मेन काय मुख्य काय तर हे बघा आपली झाडं बघा. आता हे जामचं झाड आहे, आता ते लहान आहे पण पुढे मागे ते मोठं होणार. आता हे नारळाचं झाड आहे. हां नारळ आहे. आता हे काही जास्त उंचीचं झाड नाही पण तरी पण झाडांचा सगळा विचार करून आम्ही बरोबर. नारळ टचच झाला असता तुझा. ही आली, हां इथे आली दगड. हां
काय ही नारळ काय इथे हाताजवळ आला. हा मग ते छपरा बघा. इथे आला. हा असा छपरा बाहेर येणार ना, नारळाला आला छपरा. म्हणून मग बरोबर घेतली मग. ही बरोबर आहे. नाही काकांचं काम पण कसं ते बरोबर त्यांना अनुभव आहे ना, ते बरोबर सांगतात की असं एवढं घ्या. झालं ओके. हा झालं ना सगळं उचलून. काय करायचं? माती घ्यायची नाही. पहिला एक काम करूया, तिथले ते चिरे पडलेले आहेत ते उचलून दोघं राहणार टाकून देऊ. तर बाहेरचं सर्व झाड लोट वगैरे करून झाल्यानंतर मी लगेच किचनमध्ये आले नाश्त्याची तयारी करायला. म्हणजे आता बघा इतकं मेहनतीचं काम करणार तर म्हटलं भूक तर ह्यांना लवकर लागणार, त्याच्यामुळे पटापट इथे मी नाश्ता बनवायला सुरुवात केलेली आहे. आणि आज नाश्त्यामध्ये चपाती भाजीच करणार होती. आणि वार कोणता, रविवार होता, त्याच्यामुळे नॉनव्हेज केलं तरी पण चालणार होतं. नाश्ता करून झाल्यानंतर त्यांना की नाही बाजारात पण जायचं होतं. म्हणजे सामान बघा आता थोडंफार जे काही लागेल ना ते आणायला जाणार होते, त्याच्यामुळे थोडीशी घाई पण मी केली होती. तरी ते पटापट चपात्या करून घेतल्या एकीकडे दूध गरम करत ठेवलं होतं. आणि त्याच्यानंतर ऑमलेट आहे ना बनवून घेतलं आणि सर्वांना म्हणजे चौघांना पण नाश्ता दिला. हां हां ऐकलं काय, गाडी काढा पटकन बाहेर. लॉरी काय पण बोलतात. काय पण तेच तर ना, जा पटकन. तर हे सिमेंट आणायला चालेल, सिमेंट आणायला लोणावला. हा मग गाडी पण अडकून जाईल, जा पटकन. हे वाग्या तू कुठं चालला, चल इकडे. कुणाला फोन कर मला. हां हां चला आता ह्यांना की नाही यायला म्हणजे समजा ना अर्धा पाऊण तास तरी जाणार आहे. कारण सिमेंट आणल्याशिवाय कामं काय होणार नाही. आणि दुकानं कशी उशिरा उघडतात ना, त्याच्यामुळे मग आता चालले ते. आणि काकांचं पण थोडंसं काम आहे, त्याच्यामुळे ते पण चाललेत मग त्यांच्यासोबत. मग येताना पण संगातीच येणार सगळेजण. बघा चल घरात, चल बेटा चल ये. चला खाऊन पिऊन झालं ना, चला गाई करायची आता. ये ते बघा शेरू पण आपलं बसलंय बिचारा, त्यांना बांधून ठेवली. हे काम होईपर्यंत आम्ही असेच पारोशी राहणार सगळेजण. पारोशी आंघोळ करायची होती, सगळी तयारी केली होती, पण परती माती टाकायची ना, पुन्हा मग घाण व्हायला होणार. त्याच्यामुळे आज ना काय होणार नाही लवकर. संध्याकाळीच कपडे बिपडे काय तर संध्याकाळी धुवावे लागणार. त्याच्यामुळे घरचं थोडंसं काम केलं, बाकीच राहणार आहे. आता सगळ्यात आधी मी जेवण करून घेणार आहे, कारण आता अशी जी कामं असतात ना ती करायला घेतली का म्हणजे भूक कशी लागते. मग त्याच्यामुळे आता नाश्ता वगैरे सगळ्यांचा करून झालेला आहे. जेवण आता मी कुकर लावलं आहे. आता एकच साधं सिंपलच करणार आहे. आता सगळं जर का करत बसले तर वेळ भरपूर जाणार, त्याच्यामुळे एकच काहीतरी आपलं बनवायचं. म्हणजे भात आणि त्याच्या जोडीला असं काहीतरी एकच आमटी वगैरे असं काहीतरी करणार. नाश्ता आता पोटभर केलं, त्याच्यामुळे असं फारशी काही चिंता नाही आहे. ओके नाही वाग्या शेरू. हां आता वाग्या शेरू आहेत आपल्या जोडीला, ते लोक येईपर्यंत. तर एक मनातली गोष्ट मला तुमच्याशी शेअर करावीशी वाटते. काल जेव्हा काम ते चालू झालं ना पडवीचं, त्यावेळेस म्हणजे हे जे घर बांधलं ना त्यावेळेस, म्हणजे तुम्ही जर का नवीन सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहिती नाही पडणार. आणि जर का जुने असाल तर तुम्हाला सगळी स्टोरी ना आमची माहिती आहे की कसं आम्ही हे घर उभं केलेलं आहे. 2 रूम फक्त अगोदर बांधले होते, आपला हॉल आणि किचन. आणि ही पुढची पडवी, मागची जी पडवी आहे ती नंतरला स्टेप बाय स्टेप केलं होतं. म्हणजे असे ते दिवस ना आठवतात हो. म्हणजे कसं आपण सगळं मॅनेज केलं, कसं सगळं इथपर्यंत आपण आलेलो, ते सगळ्या गोष्टी ना आठवतात मला. ही जेव्हा पडवी बांधली ना त्यावेळेस हे पत्रे आहेत ना ते पण आम्ही नव्हते घातलेले, कारण पैशाची आम्हाला अडचण होती त्याच्यामुळे. आणि नंतरला थोडं करून मग सगळं केलेलं आहे. ही अगोदर पडवी केली आणि त्याच्यानंतर मग मागची पडवी आहे ना अशीच घालून ठेवली होती. कुकरची शिट्टी होणार आहे 1 मिनिट. आली बाबा, गॅस आहे ना बंद करून आली. तर पडवीचं तुम्हाला सांगा होते म्हणजे 2 रूम अगोदर, नंतरला ही पडवी, नंतरला मागची पडवी केली. पत्रे नव्हते घातलेले, पैशाची अडचण त्याच्यामुळे. आणि नंतरला थोडे दिवस निघून गेले, दिवस नाही म्हणणारे, मला वाटतं जवळजवळ काहीतरी वर्ष झाल्यानंतरच आम्ही पत्रे घातले पुढे मागे दोन्हीकडे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मी थोडं सगळं करूनच सगळं हे केलेलं आहे, घर उभं राहिलेलं आहे. तर त्याच गोष्टी सगळ्या आम्हाला ना आठवतात. आणि आता आपली पडवीचं काम चाललेलं आहे. आता पडवीचं पण थोडंसं तुम्हाला मी सांगते थोडक्यामध्ये. फक्त जो खालचा ओटा आहे ना तोच करायचा, आणि तो पण कसं प्लेनमध्ये नाही करणार, म्हणजे असं खळबळीत असतो ना
तर काय रफमध्येच करणार, कारण प्लेनमध्ये करायची गरज नाही आहे. कारण पुढे मागे समजा आपल्याला लादी वगैरे काय घालायला म्हणजे वाटलं असं तर आपण करू शकतो, आणि अजून पण वेगळं काहीतरी करू शकतो असं. त्याच्यामुळे फक्त आता रफमध्ये करून घेणार आहे कोबा. आणि पुढे ना असे हे बघा, हे कसे चिऱ्यांचे खांब आहेत ना, ते उभे करून घ्यायचे आहेत. म्हणजे पत्रेवर काय आता घालणार नाही, पत्रे इतक्यात काही जमणार नाही खर्चाचं काम, त्याच्यामुळे नंतरला बघू. मग पण तात्पुरतं काहीतरी वरती ना शेड करायचा विचार आहे. ते आता बघूया कुणालच्या काय म्हणतात त्या पद्धतीने करायचं. पण सावली मात्र करायचे, कारण ह्या पडव्या ज्या वेळेस ना केल्या होत्या ना, आणि नंतर छप्पर नव्हतं घातलेलं, पण इतकं ऊन कडाक्याचं लागायचं ना, अगदी नको व्हायचं असं. त्याच्यामुळे आत्ता म्हटलं काहीतरी छप्पर म्हटलं करून घ्यायचंच आहे आपल्याला. तर बघू, होऊन जाईल. पक्ष्याचा आवाज बघा. म्हणजे मला वाटतं दोन चार दिवसामध्ये ना हे काम आपलं होऊन जाईल असं. काका कसे एकटे आहेत ना, त्यांच्या जोडीला कोणी नाही आहे, त्याच्यामुळे मग आम्ही तिघंजण मग अशी मदत करतो आहे. त्यांचं पण आता वय झालेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना पण असं थकायला होतं. आणि गावाला तुम्हाला माहितीच आहे, काम करायला मजूर वगैरे अशी पटकन असं कोण मिळत नाही. त्याच्यामुळे म्हटलं चला आपण हातभार लावून सगळं काम आपलं होऊन जाईल असं. चला आता जरा घरातलं आहे ते आवरून घेते. मग ही लोक सिमेंट घेऊन आले का तुम्हाला दाखवते. मी की ना ते गेरू पण सांगितले आणायला. म्हणजे माझी आवड सांगते तुम्हाला, लाल जमीन असते ना, मला ना अशी खूप आवडते. आता ही पण आपली पुढची पडवी आहे ना, ती बघा लाल आहे, मागची पडवी पण लाल रंगाची आहे. त्यामुळे त्यांना मी सांगितले आवर्जून. आता काकांना पण सकाळी सांगितलं की मला जमीन आहे ना, ते मला लाल हवे, तुम्ही काही पण करा, तुम्ही कसं काय ते मॅनेज करा, होईल की नाही ते, कारण मला माहीत नाही ना कसं काय करतात ते. गेरू मात्र आठवणी तुम्ही घेऊन या. आता बघूया, कुणालचा फोन तर येईलच, तेव्हा मी सांगेन त्यांना पुन्हा एकदा असं. म्हणजे लाल जमीन आहे ना, खूप अशी छान वाटते. तुम्ही ती साधी जमीन असते ना ती बघा, आणि लाल जमीन इतका छान घराला लूक येतो ना, मस्त वाटतं ते. आणि दुसरा अजून एक फायदा काय, आपण बघा इथे मातीमध्ये राहतो, म्हणजे मला जे वाटतं ना ते मी तुम्हाला सांगते. लाल माती आहे, आणि जर का आपली जमीन जर का साधी असेल तर ते मातीचे पाय वगैरे असतात ना, ते पूर्ण स्पष्ट दिसतात. पण ह्या लाल मातीमध्ये कसं, म्हणजे लाल जमिनीमध्ये असं पटकन असं माहिती पडत नाही. एक झाडू जरी फिरवलात ना तरी पण ती जमीन कशी लगेच स्वच्छ होऊन जाते, पण दिसायला पण खूप सुंदर दिसते. ही लाल जमीन असते ना गेरूवाली ती, त्याच्यामुळे लाल जमीनच करायची. झाल्यावर तर तुम्हाला दाखवणारच आहे मी, पण तरी पण एक अगोदर एक्साइटमेंट असते ना, आवड माझी ती तुम्हाला मी सांगितलेली आहे. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना ज्या मला आवडतात, आणि त्या कशा मी पूर्ण करते. थोडासा वेळ जातो करायला, पण करायचं हळूहळू करायचं, आपल्या आवडीप्रमाणे करायचं. आता कसं झालं की थोडंसं नॉलेज की नाही आपल्याला आलेलं आहे. जेव्हा हे जे घर बांधलं ना त्यावेळेस इतकं काही आपल्याला माहिती नव्हतं, कशा पद्धतीने काहीच आम्हाला माहिती नव्हतं. पण जसं जसं घर बांधायला घेतलं आणि जो अनुभव आम्ही घेतला आहे ना, इतक्या गोष्टी आता आमच्या डोक्यामध्ये बसलेल्या आहेत की कसं केलं तर कसं काय, सगळ्या गोष्टी आता मला माहिती पडतात. त्याच्यामुळे ह्या ज्या पडव्या करायला घेतल्या ना त्यावेळेस नंतर आम्हाला अंदाज आला, आणि आम्ही सांगितलं ना त्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप मग सगळं ते काम आहे ना करून घेतलेलं आहे. आता ही जी पुढची पडवी आहे ना तिचं पण सेम तसंच आहे. असं लक्ष देऊन बरोबर कुणालचे बाबा आता करतायत, कारण त्यांना पण कसा अंदाज आता आलेला आहे की कसं काय सगळं माहिती पडतं आपल्याला. एकदा करायला घेतलं ना की सगळ्या गोष्टी आपल्याला बरोबर समजतात. ह्या सगळ्या हाय हा तर ते बघा, ते एक घमेला आणलाय, आणि तुम्हाला गेरू दाखवते. हा बघा, हा गेरू लाल रंगाचं, हे असं बघा पॅकेट असतं. आणि सिमेंट आणलेलं, एक गोणी फोडले ना आता, ही बघा ही एक सिमेंटची गोणी, आणि त्या 2 गोण्या अजून गाडीमध्ये आहेत. तर अशा 3 गोण्या फक्त आणलेल्या आहेत. चला, आणि ही एक गोणी मला वाटतं कुणाला 350ला पडली ना एक गोणी. हां, ही एक गोणी सिमेंटची 350ला. हे गेरू थोडंसं जरा महाग भेटतं, मला वाटतं काहीतरी 150-200ला असेल पॅकेट हे असं. चला, हा बघा आपला एक शेट चिखलात लोळून आला आहे. आत्ता बाहेर गेला होता तो, म्हणजे अर्धा तास गायब होते दोघंजणं दुपारच्या वेळेचा. आत्ताचा आलेला आहे तो, आणि पुरा चिखलाने माखलेला, त्याच्यामुळे त्याला ना नंतरला धुवावं लागणार आहे. आणि हा बघा, हा बसला इथं हापसत शेरू. आता त्यांना रान अगदी मोकळं भेटलं, कारण आम्ही कामामध्ये बिझी आहोत ना त्याच्यामुळे. तर चला आता मी चालली तिकडे, काम न चालू आहे. 1 मिनटं दाखवतो तुम्हाला. दमले कुणालचे बाबा कालपासून काम करून करून. माती बघ ही भुसभुशीत आहे बघ, तिकडची बघ पटकन निघते बघ.
तर ही माती आता आपल्याला न्यायची भरून भरून घमेल्यातनं आणि त्या पडवीमध्ये भरणी करायची, म्हणजे टाकायचे तिथे लेवल करण्यासाठी. चला आता पटापट नेऊन टाकूया. 15 ते 20 मिनिटाचं काम आहे. हा मी घेऊन जाते. हा चला. हां हां आतमध्ये टाकते ह्याच्या. तर कोबा करताना भरणी करायचं काम असतं ना, हे मुख्य काम असतं. तर कुणालच्या बाबा आम्हाला माती काढून देत होते आणि आम्ही दोघं जण आणून तिथे टाकत होतो. तुम्हाला खरं वाटेल की नाही मला माहीत नाही, पण जवळजवळ एक छोटा टेम्पो बघा येतो ना, तितकी माती आम्ही काढून तिथे टाकलेली आहे. म्हणजे जवळजवळ 1-1.5 तास गेला होता आणि अक्षरशः आम्ही ना थकलो होतो तिघं पण हे काम करून करून. आणि ते पूर्ण काम करून झाल्यानंतर मग बाकीचं जे आहे काम ते म्हणजे 6 वाजले होते तोपर्यंत आणि मग काम मग स्टॉप झालं. मग तर चला मग ताईनं आता ह्याच्या पुढे जे काही होईल पडवीचं काम ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. पण आजचा व्हिडिओ मात्र आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.